ठाकरे बंधूंच्या युतीला करप्शन आणि कन्फ्युजनच्या युती म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। राज्यामध्ये सत्तेमध्ये असलेली माणसं बसवलेली आहेत, ती मालक सांगेल त्याप्रमाणे वागतात असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय। सोबतच अजितदादा यांच्या विरोधातले बैलगाडीवर पुरावे त्याचं काय झालं असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। दरम्यान ठाकरेंनी आधी आपल्या पक्षातील किती लोकांना नोटीस आल्यात ते पाहावं असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय। भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे। बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो। त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही। आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत, कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे, अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा। यांच्या बोलण्याला मुंबईकर आणि राज्यातील जनता बिलकुल गांभीर्याने घेत नाही। देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि पारदर्शी कारभाराचा त्यांनी घातलेला महाराष्ट्रातला पायंडा हा पथदर्शी आहे। हा पथदर्शी भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया आहे। देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे। आणि ज्यामुळे अडचणीत आले, आता कोणाला किती नोटिसा भ्रष्टाचारासाठी गेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या आणि राज ठाकरेंच्या पक्षातल्या लोकांबद्दल त्यांनी बघावं। आणि त्यामुळे त्यांनी तर भ्रष्टाचारावर बोलणं या अगोदर आपल्याकडे स्वतःकडे 4 बोटं काय ते बघावीत।